नमस्कार मित्रांनो, कंबळी मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तो म्हणजे की कंबळीच्या आयुष्यामध्ये एक नवीन विलन येणार आहे. हा विलन असा माणूस असणार आहे की जो एक भ्रष्टाचारी माणूस आहे. तुम्हाला माहितीच असेल की बरेच कोचिंग इन्स्टिट्यूट असतात ज्यांच्यामध्ये आजकाल बरेच स्कॅम सुरू आहेत. तर त्याबद्दलच आपल्याला या मालिकेत दाखवलं गेलं आहे. हा जो माणूस आहे तो काय करतो की त्याच्या आसपासचे जे कोचिंग इन्स्टिट्यूटवाले लोक आहेत, ज्यांची स्वतःची अकॅडमी आहेत, त्या लोकांचे धंदे बंद पाडतो. त्यांच्यावरती खोटे आरोप लावतो आणि असंच पद्धतीने त्याने एका माणसाचा धंदा बंद पाडलेला असतो कोचिंगचा. आणि तो माणूस काय करतो की दुसऱ्यांचे धंदे बंद पाडतो आणि त्यांचे इन्स्टिट्यूट स्वतःच्या नावावर करून घेतो, स्वतः ते विकत घेतो, कारण ते तर आता बंदच पडलंय. अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते की हा नवीन विलन आलेला आहे. आणि मालिकेत आपल्याला असा ट्विस्ट बघायला मिळाला आहे की एक अकॅडमीवाला माणूस असतो, ज्याच्यावरती खोटे आरोप लागलेले असतात की ह्याने स्कॅम केला आहे, ह्याने लोकांना फसवलं आहे. बऱ्याच आईवडिलांनी त्यांची मेहनतीची कमाई ने फी भरली होती या अकॅडमीची, आणि या अकॅडमीने मोठा स्कॅम केला आहे, असं बरंच काही आंदोलन सुरू असतं. तर त्यावेळेस हा विलन जो आहे तो एंट्री घेतो या मालिकेमध्ये. आणि हा विलन जेव्हा एंट्री घेतो तेव्हा तो म्हणतो की तुला माझ्या वाटेला जायची गरज नव्हती, आता या सगळ्यातून तुला फक्त मी वाचवू शकतो. आणि त्यानंतर हा जो मेन विलन आहे नवीन मालिकेतला, हा सगळ्या मीडिया रिपोर्टर समोर जातो आणि सगळ्या आंदोलनाला थांबवतो. आणि त्यानंतर तो असं दाखवणार आहे की मी तुम्हाला वाचवतोय, मी तुमच्यासाठी चांगलं काम करतोय, माझ्या कोचिंग इन्स्टिट्यूटला तुम्ही जॉईन करा. पण मित्रांनो, मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे की इकडच्याच एका अकॅडमीमध्ये आता कमळी कामाला लागली आहे. कमळी खरं तर कबड्डीची कोच म्हणून कामाला लागली आहे. कमळीने काय काम बघितलंय की तिला ना तिने एक असं काम बघितलं की तिला माहिती आहे ती कबड्डीची खेळाडू आहे. मग कबड्डीची ती कोच बनलेली असते ती. पण अशा अकॅडमीमध्ये ज्या अकॅडमीची जी मुलं आहेत ते एकदम बदमाश असतात. ते मुलं सारखी भांडणं करत असतात, एकमेकांना मारत असतात, एकमेकांवर म्हणजे एकदा एवढी भांडणं झालेली असते की त्यांनी एकमेकांचा ऑलमोस्ट जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्या कबड्डीच्या अकॅडमीमध्ये ती कमळी कामाला लागली आहे कबड्डीची कोच म्हणून. आणि तिकडचा मालक कमळीला बोलतो, अहो मॅडम, तुम्हाला हे सगळं सांभाळणार आहे ना, झेलणार आहे ना, कारण तुमच्या आधी जो व्यक्ती होता तो असाच पळून गेला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की असा एक इन्सिडेंट घडलेला असतो की तिकडे जे कबड्डीचे प्लेयर आहेत त्या प्लेयरने त्यांना एकमेकांसोबत त्यांनी पैस लावली आणि त्यांच्या एका टीचरला, शिक्षकाला बाथरूममध्ये 4 तास लॉक करून ठेवलं होतं. अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळालं आहे की हे जे मुलं आहेत ते एकदम डेंजर लेवलचे आहेत. आता कमळीने, तिला पैशांची गरज आहे त्यामुळे तिने हा जॉब स्वीकारला आहे. त्यावरून तिने कॉन्ट्रॅक्ट साईन केलं की कमीत कमी 2 महिने तर इकडे नक्की काम करणार आहे. 2 महिन्याच्या आत जर कमळीने हा जॉब सोडला तर तिच्यावरती कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते, कारण तिने कॉन्ट्रॅक्ट असा साईन केला आहे. आणि तिने या बदल्यात ॲडव्हान्स पगार मागितलेला आहे. तिला तिच्या आईचे उपचार करायचे आहेत. तिच्या आईचे उपचार करण्यासाठी 30,000 रुपयांचा खर्च येणार असतो. तो फक्त ट्रीटमेंटचा खर्च असतो. आता याचमुळे कमळीला टेन्शन आलेलं असतं, पैसे कुठून जमवायचे. आता कमळी काय करते की ते पैसे जमवण्यासाठी हा जॉब शोधते. जॉब शोधल्यावर त्या माणसाला म्हणते, मला ॲडव्हान्स सॅलरी मिळेल का? मला जर पटकन सॅलरी मिळाली तर कमळीचा असा विचार असतो की पटकन सॅलरी ती घेईल. त्यानंतर त्या पैशांचा वापर करून तिच्या आईचे उपचार देखील सुरू होतील आणि तिला एक रूम देखील बघता येईल स्वतःसाठी, जिकडे ती राहू शकते, कारण तिला ऋषीच्या घरात राहायचं नाहीये. तुम्हाला माहितीच असेल मागच्या एपिसोडमध्ये ऋषी जो आहे त्याने धमकी दिली आहे कमळीला. आणि सॉरी, ऋषीने नाही, ऋषीच्या आईने कमळीला धमकी दिली आहे. ऋषीच्या आईने, नयनताराने कमळीला धमकी दिली आहे. ती धमकी अशी आहे की तू लवकरात लवकर या ऋषीच्या आयुष्यातून निघून जायचं, नाहीतर खूप वाईट होईल. नयनताराने खरं तर कमळीला धमकी देण्या अगोदर असं विचारलं होतं की मला एक सांग, तुझी नेमकं ऋषीवर जे प्रेम आहे तुझं, त्या प्रेमाची किंमत काय आहे? मी तुला तेवढे पैसे द्यायला तयार आहे. जी तुझी प्रेमाची किंमत आहे तेवढे पैसे मी तुला द्यायला तयार आहे. तेवढे पैसे मी तुला देते. तू ते पैसे घे आणि ऋषीच्या आयुष्यातून कायमची निघून जा. आता कमळीला एवढं लक्षात आलंय की नयनताराला ती नको आहे. नयनताराने स्पष्टपणे कमळीला सांगितलंय की माझ्या सुनेकडून काही अपेक्षा आहेत. जेव्हा कमळी अन्नपूर्णा आजीची नात म्हणून आली होती तेव्हा नयनताराला कमळी पाहिजे होती, कारण तिचं एक स्टेटस आहे आणि तिचं कॅरेक्टर्स पण चांगलं होतं. पण आता नयनताराच्या मनात कमळी विरुद्ध खूप गैरसमज निर्माण झालेत आणि हे पण समजले आता ती
अन्नपूर्णा आजीची नात नाहीये. तिला एका भविष्यवाणी करणाऱ्या बाईने देखील सांगितलं होतं, की जिच्यावर या नयनताराची खूप श्रद्धा आहे. त्या बाईने सांगितलं होतं, की तुमच्या घरात एक गरीब मुलगी सून म्हणून येणार आहे. त्याचमुळे नयनताराला ही कमळी नको असते. आता याच कारणामुळे नयनताराने ठरवले तिला ही कमळी नको आहे आणि तिने स्पष्टपणे कमळीला सांगितले, की माझ्या काय सुनेकडून काही अपेक्षा आहेत. मला तू सून म्हणून मान्य नाहीये. कमळीला हे पटलेलं असतं. मालिकेत आज आपल्याला असं देखील बघायला मिळते, की जेव्हा ऋषी कमळीला विचारायला होतं, की कसा गेला आजचा दिवस? तर कमळी सांगते, मस्त गेला. आता मी लवकरच रूम बघते म्हणजे माझी राहण्याची सोय होईल. तेव्हा मग ऋषी विचारतो, "तू कमळी एवढ्या पटकन आमचं घर सोडायचा विचार का करतेय? तुला माझी आई काही बोलली आहे का?" तर त्यावेळेस कमळी ऋषीला काहीच सत्य सांगत नाही, की त्याच्या आईने कशा पद्धतीने तिचा अपमान केला. आणि कमळी फक्त असं म्हणते, की "नाही, नाही, तुम्ही मला जो जॉब रेफर केला होता कबड्डी कोच म्हणून, त्या ठिकाणी मला जॉब लागलेला आहे." ऋषी खूप खुश होतो. मग कमळी सांगते, "आता मला जॉब लागलाय, मला ॲडव्हान्स सॅलरी भेटणार आहे. त्यामुळे मी माझं रूम बघते आणि राहते." आता ऋषीच्या मनात ही शंका राहते, की त्याला ती कमळी अशी का वागतीये? काहीतरी गडबड नक्की असेल. ऋषीच्या लक्षात आलंय, की नक्कीच नयनताराने काही ना काही बोललेलं असेल कमळीला आणि बेसिकली कमळीला या घरातून जायला सांगितलं असेल. सध्या मालिकेत आपल्याला हे देखील बघायला मिळतंय, की ऋषी आणि त्याच्या भावामध्ये देखील भांडणं सुरू आहेत. ऋषी आणि त्याचा भाऊ डायनिंग टेबलवर जेवायला बसलेला असतो, तेव्हा ऋषीचे बाबा देखील असतात. ऋषीचे बाबा जे आहेत त्यांना या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. त्यांना समजलेलं असतं, की ऑफिसमध्ये आज जी महत्त्वाची मीटिंग झाली त्यामध्ये ऋषीचा मोठा भाऊ तर होता, पण ऋषी नव्हता. त्याने विचारलं, की "ऋषी आजच्या मीटिंगमध्ये का नव्हता?" ऋषी म्हणाला, की "नाही, बरं झालं मी नव्हतो मीटिंगमध्ये." पण बाबा म्हणतात, "नाही, नाही, मी तुला प्रश्न विचारत नाही. मी मोठ्या भावाला तुझा प्रश्न विचारतोय. ऋषी का नव्हता आज मीटिंगमध्ये?" आता त्या मोठ्या भावाने डायरेक्ट बोललं, की "नयनताराने ठरवलंय, आईने ठरवलंय, ऋषी आजपासून आपल्या कंपनीचा चेअरपर्सनमध्ये नाही आहेत. त्यामुळे तो नव्हता मीटिंगमध्ये." आता बाबांना खूप राग आलेला असतो या गोष्टीचा. कारण तो मोठा भाऊ जो आहे तो फक्त आईचे कारणं देतोय, पुढे करतोय. पण त्याला कळत नाही त्याच्या आईला समजावायला किंवा आपल्या छोट्या भावाची साथ द्यायला. तर तो मोठा भाऊ असं म्हणतो, "मला जर या घरामध्ये मोठा भाऊ असल्याचा आदर मिळत नाहीये, तर मी त्या ऋषीला छोटा भाऊ असल्याचा मान व प्रेम का देऊ?" आता याच कारणामुळे बाबांना खूप वैताग आलेला असतो. त्यांच्या छातीत दुखायला लागते एवढा त्यांना त्रास होतो. अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते, की ते उठून भर जेवणाच्या ताटातून तिकडून निघून जातात आणि त्यावेळेस म्हणजे आपल्याला बघायला मिळते, की घरात फक्त नुसती भांडणं सुरू आहेत आणि या गोष्टीने ऋषीच्या बाबांना खूप त्रास होत आहे. आता या सगळ्या गोष्टी कुठेतरी कमळीला लक्षात आल्या, त्यामुळे तिला हे घर सोडून जायचंय. पण ती हे घर सोडून गेली. तिच्या आयुष्यातलं एक संकट निघलं, एक प्रॉब्लेम निघली तरी दुसरा प्रॉब्लेम लगेच उभा होतो आणि तो प्रॉब्लेम म्हणजे या मालिकेत जो नवीन विलन आलाय तो. तिसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं, की कामिनी तुम्हाला माहितीच असेल. कामिनीला अजूनही माहिती नाहीये, की कमळीला तिची आई परत मिळाली आहे. कामिनीला फक्त एवढं माहिती असतं, की कमळीने तिच्या हॉस्टेलमध्ये एका बाईला लपवून ठेवलं होतं. आता ती बाई नेमकं कोण होती हे सध्या कामिनीला शोधून काढायचं असतं. त्यामुळे आता कामिनीने अनिकाला कामावर लावले. कामिनीने अनिकाला सांगितलंय, की "तू त्या कमळीचा पाठलाग कर. तिच्या मागे राहा आणि या गोष्टीचा छडा लावण्याचा प्रयत्न कर, की कोण होती ती व्यक्ती जिला कमळीने लपवून ठेवलं होतं." आता अनिका पण तयार होते. तर अशा पद्धतीने काही प्लॉट टेस्ट या मालिकेत सुरू आहेत. पाहूया आता मालिकेत नेमकं पुढे काय काय होते ते. मालिका मला सध्या थोडीशी बोरिंग वाटते, पण मालिकेत हा जो नवीन विलन आलाय त्यामुळे बहुतेक मालिकेमध्ये एक इंटरेस्टिंग ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. या सगळ्यावर तुमचे काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा या व्हिडिओखाली. आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असेच रेग्युलर मालिकेचे अपडेट्स मिळवण्याकरिता. आपण भेटूया या मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय घडते ते.